नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज लॉंग व्हिडिओ काही येणार नाही, त्यामुळे मग मिनी ब्लॉगच आज मी शेअर करणार आहे। तर बघा, बऱ्याच व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सध्या सांगत आहे की घरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे। आधी इलेक्ट्रिकचं सगळं काम आटोपलं आणि त्यानंतर मग आता पेंटिंगचं काम चालू आहे। तर बघा, त्याच कामामुळे ना व्हिडिओ काही व्यवस्थित शूट होत नाही आहे, तर त्यामुळे लॉंग व्हिडिओ काही शूट नव्हता। तर म्हटलं चला छानसा असा ना एक मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा। तर बघा, रिनोव्हेशनच्या दरम्यान म्हणजे घरी ना सगळं असं हे काम चालू आहे, तर त्या दरम्यानचं मॉर्निंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा, सकाळी सकाळी ना स्वयंपाक पाणी वगैरे सगळं आधी आटोपून घेते, कारण बघा आपल्या घरी कितीही काही कामं चालू असतील तरी शाळेच्या मुलांची घाई आणि ऑफिसला जाणाऱ्यांचा डबा हे काही आपल्याला चुकलं नाही। त्यामुळे मग सकाळी सकाळी ना स्वयंपाक आधी सगळं आटोपून घेते। मुलांचे टिफिन वगैरे पॅक झाले की त्यानंतर मग सगळं जे किचन आहे तर ते व्यवस्थित असं स्वच्छ करून घेते। पुन्हा जरी बघा ते सगळं घाण होणार असलं तरीही किचन स्वच्छ केल्याशिवाय जीवाला चैन काही पडत नाही। तर किचन स्वच्छ केलं, झाडत काढायचं होतं, त्या आधी ना सगळे बेड वगैरे जमवून घेतले। जसं की मी तुम्हाला सांगितलं, सगळं घाण होणार असलं तरीही सकाळच्या साफसफाईमध्ये बघा सगळं ना व्यवस्थित असलं की मनाला सुद्धा चांगलं वाटतं। तर त्यामुळे बेड वगैरे सगळे जमवून घेतले। पुन्हा एकदा झाडत काढून घेतलं, सकाळी एकदा झाडत काढलं होतं, पुन्हा एकदा झाडत काढून घेतलं। मागे जो वॉशिंग एरिया आहे तर तिथे सुद्धा ना खूप अशी घाण पसरलेली, तो स्वच्छ करून घेतला। कारण बघा तिथे ना पेंटिंगच्या सगळ्या ट्रे वगैरे ठेवलेल्या असतात आणि सगळे धुळीचे पाय वगैरे सगळे असे ना खराब झालेले, म्हणजे खूप असं खराब झालेलं। तर वॉशिंग एरियासुद्धा स्वच्छ करून घेतला। किट्टूची तयारी करून दिली, तिला शाळेत जायचं होतं आणि नंतर मग बघा देवपूजा करायला घेतली। कितीही धावपळ असली तरी देवपूजा आहे ती एका म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये झालीच पाहिजे। तर देवपूजा आटोपली, जेवण खाणं आटोपलं आणि जे दादा लोक आले होते पेंटिंगसाठी तर त्यांच्यासाठी चहा ठेवला इथे। तर चहा शिजेपर्यंत माझं पुन्हा जे किचनचं काम आहे, म्हणजे जे उष्टे खरकटे भांडे जेवणाच्या नंतरचे होते तर ते सगळे ना स्वच्छ करून घेतले। गॅस ओटासुद्धा स्वच्छ करून घेते, कारण किचन जवळपास सगळं आटोपलेलं आहे पेंटिंग करून, म्हणजे पेंटिंगचं काम जे आहे किचनमधलं झालेलं आहे। तर त्यामुळे ना इथे फारशी तेवढी घाण काही होत नाही, तर त्यामुळे मग ना गॅस ओठा वगैरे सगळं स्वच्छ करून घेते। तर बघा, असं असतं रिनोव्हेशनच्या दरम्यानचं माझं मॉर्निंग रुटीन। चला तर मग भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत।